जी तुम्ही करताय म्हणजे माती विना शेती, तर खरंच माती विना शेती भारतामध्ये गरजेची आहे का? आज तुम्ही जर पाहिलं की कॉर्पोरेट कंपनी ह्याच्यामध्ये उतरतायत, तर सामान्य शेतकऱ्यांनी पण याच्यामध्ये उतरलं पाहिजे. क्वालिटी चांगली आहे, ती उत्पन्न भरपूर मिळतं, परंतु ते मॅनेज करणं एवढं सोपं नाही. मग 2 वर्षानंतर किंवा 3 वर्षानंतर शेतकरी मात्र थांबतो. शेडनेट हे संपवतो, तो काहीच करत नाही, गुंडाळून घेतो. तो गुंडाळून घेतो. का गुंडाळतो? तर त्याचे कारण लय साधे. तर मग तो शेतकरी म्हणतो नाही, मला ओपन केलेलं चांगलं, मग वरचं काढून टाकतोय, आपला साठा दिसतोय, आहे फक्त ते आपलं बरं आहे. साठा दिसतो, आपलं ते बरंही चालतं. शासन 90% पर्यंत काही काही योजनांमध्ये अनुदान देतं, 50 ते 90% पर्यंत अनुदान देतं. का देतं? याच्या पाठीमागे काही कारण आहेत. पाण्याचे जसे नसल्यामुळे प्रश्न आहेत, ते असल्यामुळे जास्त प्रश्न आहेत. कमीत कमी खतं आणि कमीत कमी पाणी याच्यामधून आपल्याला काय करता येईल. मग मला खतही त्या पाण्याच्या प्रमाणे वापसा जशी असेल त्या पद्धतीनं मला खतं देणं हे माझं तर बेसिक पाहिजे. आणि तिथं शेतकरी फसतो. मग आम्ही पिकं काय घ्यायची, आम्ही शाश्वतता कुठं आणायची, सस्टेनेबिलिटी पार्ट आहे कुठं माझा, बाहेर हे शक्य नाही का? आहे ना. पण काय आता ते कांदा पीक आहे, मी पॉलिहाऊसमध्ये नाही घेऊ शकत, ते मला कुठे घ्यावं लागेल, बाहेरच घ्यावं लागेल मातीमध्ये. मग पॉलिहाऊसमध्ये मी पिकं कोणती घ्यायची, व्यवस्थितपणे जर व्यवस्थित मॅनेज केलं तर ही मातीविना शेती ही भारताचं भविष्य राहील.